म्हणून सरकारने कायदा काढला आणि पाणी आलं झालं. धर्मसिंग राजा तिथे राज्य करणारा धनी गायची
भवतु भारत. ज्या ज्या वेळेला हिंदू धर्माला ग्लानी आली त्या वेळेला प्रत्यक्ष परमेश्वराला सुद्धा अवतार धारण करावे लागले. आपण मानव आहोत. हे धर्मपुरुष आहेत आणि या धर्मपुरुषाचे आम्ही धर्मसिंग राजे. यथा राजा तथा प्रजा. प्रजेचं हित जाणतो तोच राजा. आम्ही समजून गेलो. माझा गोरगरीब शेतकरी वर्ग आणि या शेतकरी बांधवांच्या जीवावरती असणारं हे माझं राजवैभव, राजा रावणाचं 14 चौकड्याचं ऐश्वर होता अशा पद्धतीचं भगवंतानं ऐश्वर दिलं. पण त्याची म्हण आहे, जे जे लिहिले संचिती ती ना चुकाई कल्पांती, सटवीच्या लिका कधी ना चुका ब्रह्मदेवा. आणि याच म्हणीच्या उक्तीप्रमाणे आमच्या जीवनाची अवस्था झाली. एका बाळाला जन्म दिला आणि राणी सरकार इहलोकी गेल्या. तेव्हापासून या लहान बालकाला, या चिमुरड्याला तळाच्या फोडाप्रमाणे सांभाळा, लहानाचा मोठा केला. आज जवळजवळ 35-40 वर्षांचं वय होत आलं. त्याला पुष्कळ विनवण्या करण्याचा प्रयत्न केला. अरे हे राजवैभव तुझा आहे, या राजवैभवाचा वारस आहे तू. आणि या वारसानं आम्ही काही दिवसांचे सोबते आहोत. कालांतरानं आम्ही सेवानिवृत्त होणार. तुला या राष्ट्राचा राज्यकारभार पाहावा लागेल. भरपूर त्याला समजून सांगण्याचा प्रयत्न केला, पण तो ऐकण्याच्या मनस्थितीत नाही. त्याची एक इच्छा आहे, बाबासाहेब आतापर्यंत मी 40 वर्षाचं माझं वय झालं आणि या वयामध्ये या जगात दुनियेमध्ये काय चालू आहे हे प्रत्यक्ष मी माझ्या नेत्रांनी पाहतोय. नकोय मला संसार, नको मला प्रपंच, नको मला मुलं बाळं, नको मला बायका पोरं कुणीही नको. जोपर्यंत तुम्ही हयात आहात तोपर्यंत तुमची सेवा करणं एवढंच माझ्या नशिबी आहे आणि तेच मला साध्य करू द्या. कारण मी शंभू महादेवाचा परम भक्त आहे, शिवशंभूचा. आज वयाच्या 7 वर्षात असल्यापासून शहराच्या बाहेरच्या बाजूला असणारं शिवशंभू महादेवाचं मंदिर आणि त्या मंदिरामध्ये जातो. बायकांचं काकण वाजायच्या आत पहाटे 4 वाजता त्या ठिकाणी जातो. त्याला नतमस्तक होतो, त्याला अंघोळी आहे दुधाची घालतो, अभिषेक करतो आणि मगच रंगमहालमध्ये प्रवेश करून आमच्या चरणाचं दर्शन घेऊन स्वतःच्या रंगमहालमध्ये प्रवेश करतो. असा हा चिरंजीव. मला संसार करायचा नाही, पापी जग मला बघायचं नाही असं त्याचं म्हणणं आहे. पण आज डोक्यात विचार असा आला की आज गुरुपौर्णिमा आहे आणि या गुरुपौर्णिमेनिमित्त त्याचं नेमकं काय म्हणणं आहे हे आजमावावं याकरता आम्ही खासा दरबाराचा आयोजित केला. दरबारमध्ये आम्ही चिकटे बडबड करतोय. सेवक काय करतात चौकशी करावं म्हणजे झालो. कोण आहे तिकडं? बोला महाराजे. श्रावण बोला महाराज. दरबार नेहमी किती वाजता भरतो रे? रोज 9ला भरत असतो. 9 किती वाजले आता? आता 10 एकर 20 गुंठ झाली. नाही 10 वाजून 20 मिनिटं झाली हो. याचा फरक कळतो ना. जमिनीची मोजणी चालली होती तीच माझ्या डोक्यात आलं. नाही ते डोक्यात ड्युटीवरती येताना असलं काही डोक्यात ठेवायचं नाही. 10 वाजून 20 मिनिटं झाली म्हणजे आपण 1 तास 20 मिनिटे लेट. का बरं? मला विचारतो काय? तुम्ही विचारा की मला. मी तुला विचारतोय 1 तास आणि 20 मिनिटे आपण लेट का? लेट होण्याला कारण असतात महाराजे. काय झालं? सकाळी सकाळी उठलो. बरं. सकाळी उठल्या उठल्या बायको मला म्हणाली. काय म्हटली? बायको मला म्हणाली. काय म्हणाली हो? तुला मला राजवाड्यात काय मी मनकावडी आहे का? गडी हानाय नाही बरं आहे गड्या. महाराजे काय म्हटलं बायको? बायको मला काय म्हणते? काय म्हटली? चला उठा कारभारी आंघोळ करा. मी म्हटलं आंघोळ अजिबात करणार नाही. अरे बापरे का? कधी तर म्हटलं स्नान करीन. किती दिवस शुद्ध देत असतो? काय झालं? अरे गाढवाचे रे का आंघोळी आणि स्नान दोन्ही एकच झालं ना. एकच झालं का? एकच झालं. जाऊ दे तिकडे. बायकोचं हिराव दिलं, माझं हिराव दिलं. 2-4 तांबे अंगावरती घेतले. झालो मोकळा. दुटीचे कपडे अंगावरती चढवले. बायको जवळ गेलो. बायकोला म्हटलं तुझ्या मायला तुझ्या समजत नाही काय ग? अगं नोकरी म्हणजे सुलावरची पोळी. उद्या जर नोकरी गेली तर आपण खायचं काय गे? भावाने वय ग. घरात बायकोला म्हणतोय असा मी. बायकोला असा म्हणतोय. नाही तुला म्हटलं समजत नाही. महाराज माझी म्हटलं दरबारमध्ये वाट पाहत असतील. चल म्हटलं भाकरी पेटव चूल कर. उलटायला लागलास. उलट नकोस. चूल पेटव भाकरी कर म्हटलं. ताबडतोब मला दुटीवरती गेलं पाहिजे. पडदिशी बायको उठली बसली जेवणाला. कसं आहे महाराज, कधी नवऱ्यानं बायकोचं ऐकलं पाहिजे,
कधी बायकोनं नवऱ्याचं ऐकलं पाहिजे. नवरा बायको म्हणजे संसाररूपी गाड्याची दोन चाक आहे. दोन चाक, एक चाक मोडलं संसार ढासळला आहे की नाही. हो ना. आता करायचं काय म्हटलं, लगेच बसली जेवणाला डबा वगैरे भरला. डबा मी असा घेतला की बर, असा दुटीवरती येतोय, मग बायको घरावर. काय तुझी माणसाची जाते का गाढवा, काय बोंबतोय? गरोदर हो. हा का घरावर झाडावर रस्त्यावर काय वांडराच्या वरात आहे काय नाही, बायको? बायको गरोदर आहे हा, गरोदर. म्हणजे पोटूशी आहे, हा. म्हणजे अवघडलेली आहे. एकच सगळं एकच झालं का? एकच. 9 महिने 9 दिवस पूर्ण झालेले. बर. मी असा दुटीवरती निघाला आणि बायकोच्या पोटात कळा करायला. अरे बापरे, बायको महत्वाची का दुटी महत्वाची बायको महत्वाची आहे की नाही. हो ना. लगेच डॉक्टरांना फोन लावला. काय म्हणून? चला म्हटलं 50 डॉक्टर ताबडतोब पाठवून द्या. अरे बापरे, सगळं पथकच बोलवलंच की मग काय? मी राजाचा हवालदार आहे का कोण आहे. मान्य मान्य. अशी 50 डॉक्टरची फौज झाली. वाव. शिरली घरात. 1.5 तास 2 तास 3 तास झालं बायको डिलिव्हरी होईना. अरे होय ना. मी शिरलो घरात, म्हटलं साधी शुल्लक बाई तुम्हाला डिलिव्हरी करता येत नाही, तुम्ही डॉक्टर आहात का कोण आहात. हो तू 50 डॉक्टर बाहेर काढलं, बाहेर घराच्या. तू काढले डॉक्टर बाहेर. मग मी शिरलो घरात. मी असा उमऱ्यात आत पाय टाकतोय, बर. पोरानं तोंड दावलं. अरे बापरे, काय भाग्यवान आहेस रे. आता पोरानं तोंड दावलं, पोरग ग बसलंय का. काय म्हटलं मग? हे म्हटलं पप्पा बघत काय उभा राहिला, चहा घेऊन या. अरे वा वा वा, पोरगा ऑर्डर सोडतोय. लग्नाचा आनंद मावेला नाही कसं तुला. आहे महाराज, कसं आहे आधुनिक जमाना, या जमान्यामध्ये काय घडेल, नेमकं काय होईल, काय घडेल, काय नाही, कुठे घडेल, कसं घडेल सांगता येत नाही. बरोबर. आता पोरग चहा मागतय, माझा आनंद गगनात मावना. हा, नाही ना. पळत पळत गेलो हॉटेलात. हो. चला म्हटलं 3 पेशल ताबडतोब बनवा. मग काय 3 पेशल किटली कबशा पळतच घरला घेऊन हो बायकोला एक चहा दिला, पोराला एक चहा दिला, मी एक चहा घेतला. मी चहा घेतला, कबशी टेबलावरती ठेवली बरं का महाराज. हो. बायकोनं चहा घेतला, कबशी टेबलावरती ठेवली. बर. पोरानं काय केलं माहिती का, काय केलं रे? चहा पिलं, बर. किटली कबशा गोळा केल्या आणि होतं तिथं जाऊन बसलं. गर्भाशयात. आता म्हणजे डोक्याची टूब लगेच पेटली माझ्या. काय म्हणून? ह्याला म्हटलं पोरग किटली कबशी आत घेऊन गेले. हो. महाराज मला वाटतंय पोराला आत हाटेल घालायचं असं. हे तुम्हाला खरं वाटलं का. अरे काय सांगतोस म्हणून मी ऐकतच राहिलो ना. आता तुम्ही ऐकताय म्हणून मी सांगतच राहिलो. आणि तू सांगतोय म्हणून मी ऐकतोय. काय ऐकू नका, काही सांगू नकोस. राहू द्या. नंबर 2 आला नाही अजून. लय बोलावं. बघा पगाराला पुढं असतो, कामाला पाठीमाग. कायम बो माहितीची. लय बोलावं. चांगला समाचार घ्या त्याचा. हे जोडवाल्या, जोडवाल्या एका कुठं आहेस तू. इकडं फंड बोनस पगार वाढला माझा. हायस कुठं. कुणाला तुझा माझा पगार वाढला ना. कामाला तुझ्या अगोदर मी. बर. आणि तुझा कसा काय पगार वाढला. दरबारात कोण आले अगोदर. तू हाजीर तो वजीर. असं आहे काय. पुढच्या दिवाळीचा बोनस आत्ताच घेतला. तर बघ मला बी देते मी जुना आहे का नाही. पगार वाढवून घे. तेव्हा मी घेताना पैसे नसताना तुझं ओळख अजिबात येत नाही पैसे मोजून घे. गोळू तू जा. जा पैसे आणले तुझे मी घेतो घ्या. काय म्हटलं मला. एकूण पगार किती वाढला तुझा. एवढा वाटला अरे लगा गेल्या गेल्या 2 रपाट खाल्ले मी. मी एकटा मी कवर मार खायचा आहे. तू आम्ही मारच खाल्लायस. महाराज काय म्हणतात बघ. हो तिकडे बोला महाराज. सलूट मारताना चष्मामुळे तर झालो. बाजाराबाद बोला. दरबार नियमाप्रमाणे किती वाजता भरतो. 9 शुद्ध बोलून बेशुद्ध होतोय. त्यामुळेच फसतंय सगळं. दरबार नेहमी किती वाजता भरतो. 9 ला. आता किती वाजले. आता बापरे 10 वाजल्या. 1 तास लेट. लेट होण्याला बी कारण आहे महाराज. काय कारण. काय झालं रात्री दुटीवरनं गेलो थोडा आजारीच होतो. थंडी ताप. बायकोला म्हटलं मी जरा आजारी पडलोय. बायकोनं लगेच मला दवाखान्यात घेऊन गेली. हो. डॉक्टरने मला तपासलं. बायकोला इंजेक्शन दिलं. पेशंट तू तुला तपासलं डॉक्टरीन बायकोला इंजेक्शन मारलं म्हणजे नेमकं काय. बायको तुला आजारी होती. कळी ओरडायचा सांगू तर तुम्हाला दम कुठं आहे. बरं मग काय झालं. बायकोला इंजेक्शन दिलं मला 2 गोळ्या दिल्या. आणि जावा घरी म्हटले खाण्याचं टायमिंग सांगितलं. एक झोपल्यावर खाणे गुटायच्या अगोदर खा. किती दिवस शुद्धीत असतो रे. काय झालं? ए गाढवाच्या लेखा. नाही, एक झोपल्यावर गोळी खायची तुला शुद्ध राहील का. एक झोपेच्या अगोदर खा आणि झोपल्यानंतर खा. बरोबर. मग काय गेलो घरी जेवण खाणं झालं. बायकोला चिकटून झोपलो. चटकून गरीब परपंच एकच चट्ट एकच उधळी करणार काय मी. नाही कराय. चिटकून झोपलो. काय झालं बघा रातच्या 12 वाजता लागलो की उडायला. काय बोलते शेतकरी
थंडी ओढायला लागलो असं म्हण. हा मग बायकोनं काहीतरी केलं बघा उठून. मग काय अंगातनं पाणी पडल्यावर का माझं अंगातनं पाणी पडलं. हा, ठीक आहे. आता व्यवस्थित बोलला. तुम्ही अंगातनं पाणी म्हणजे घामाचं घामाचं विक्स लावला असेल विक्स चंडू बाम. हा, काय घामाचं पाणी पडलं नाही का माझं. हो ते दरबार भरवण्याचं एक महत्वाचं कारण आहे. सांगा सांगा. ते कारण म्हणजे असं तुम्हाला माहिती आहे. असू दे महाराज बघा किती केलं आमच्या चुका तुम्ही पोटात घालता. घेतो. लहानपणापासून आमचा सांभाळ केला. अरे केलंच ना. किती केलं तर आम्ही तुमच्या बापासारखं बाप्पा. नाही, नाही. इकडे खायला उलटलो. भाद्रपद. तुम्ही आमच्या बाप भाद्रपद. हो. आजच्या दिवस तू माझा बाप हो. हे, हे, तसं. हो बाप, तू आजच्या दिवस माझा बाप मी सांगतोय म्हणून हो आजच्या दिवस. कुठं इंद्राचा ऐरावत आणि कुठं श्याम भक्ताची तटाने. तुझ्या तोंडातून गेलेला शब्द आहे. हा. त्याची पूर्तता करणं या धर्मसिंग राज्याचं आद्य कर्तव्य. का हो हो बाप. अगं तुमची आई नाही म्हणत की मग तुम्ही जबरदस्ती कशाला करताय? अरे ते रागानं महाराज रागानं म्हणतात बाप हो लगेच बाप व्हायला लागला. काय बोलण्याची पद्धत आहे का? काय बोलण्याची पद्धत झाली काय ती. असू द्या महाराज तुम्ही आमच्या वडिलासारखं आहात. हो. लहानाचं मोठं तुम्ही आम्हाला केलं. केलं. तुमच्या अन्नावरती आमचा देहपिंड पोचलेला आहे पोचला. महाराज हे का अगदी नाही. बरोबर. लहानाचं मोठं तुम्ही आम्हाला हो केलं. ना. आता आम्ही जर एखादी चूक केली तर ते पोटात घालून घ्यायचं कर्तव्य कोणाचं माझं आहे. तुमचंच आहे का नाही. हा. विचार करा. समजा जर मुलाच्या मांडीवर आय हागली तुझी माणसात जाते काय गाढवाच्या काय लेका? काय? काय म्हणलास? मुलाच्या अरे अरे नालाय का आई जर मुलाच्या मांडीवर हागली मुल मुजल. तसं नाही काय महाराज. बोलताय काय रे तुम्ही. मुल आईच्या आईच्या मांडीवर आईच्या मूल मांडीव जर मूल लागलं आई काय मांडी मांडी कापते का. आई मांडी कापते का बरोबर. सुटी मूल ते मुलं मूल ते मूल. आईचा आतडा असतं ते. खरंय. आम्ही तुमच्या मुलासारखे अगदी योग्य. ही स्टेटीची वाटणी कधी करायची हा, ते बाबा. मिळाली का? माझ्या पोराला परडी घेऊन आलो होतो. परडी घेऊन घाल त्यांच्या मुलाला. असू दे महाराज मला काय म्हणायचं होतं. प्रत्येक दिवशी तुमचा चेहरा गुलाबाच्या फुलासारखा टवटवीत असतो. हो. आज चेहरा पडला ही शिर्डी इली खरे एखादा काहीतरी बोल. शिर्डी गेल्यावर माणूस नाराज होतोय. शिर्डी गाभडल्यानंतर हो, बरोबर आहे की माझं. शिर्डी जर वाया गेली तरच वाईट वाटतं. बरं काय अध्याय सांगा. अध्याय म्हणजे कसा आज गुरुपौर्णिमा आहे. हो. तुम्हाला माहिती आहे राणी सरकार जवळजवळ 30-35 वर्षाचा कालावधी लोटून गेला. आपल्या एका बाळाला जन्म दिला सूर्यकांतला आणि राणी सरकार सोन्याच्या वाटेने गेल्या होत्या. त्या मुलाला कडी खांद्यावरती वागून लहानाचं मोठं केलं. आता तो 30-35 वर्षाच्या वयांचा झाला. आपण मुलगा वारून आता कसं झालंय माहितीये का 35 वय झालं मुलाचं. मुलाचं बरेच वर्षांचा कालावधी होऊन गेला. एकच- राणी सरकार स्वर्गाच्या वाटेने. एकच मुलगा हा एकच मुलगा. का ढिलं पडलं हो? कशाला? शिकवायला मुलाला शिकवायला का ढिलं पडला. शिकवायला बोंबल. बरं असू द्या महाराज. होणाऱ्या गोष्टी काय चुकणार आहेत का? हो, अटळ असतं. काय आज्ञा आहे तेवढी सांगा. आज्ञा म्हणजे एकच की त्याला फक्त दरबारमध्ये बोलावून घ्यायचं आहे. कुणाला बोलवायचं आहे? चंद्रकांतला. चंद्रकांत महाराजांना. तुम्ही दोघांपैकी कोणी एकानं जा आणि चंद्रकांतला ताबडतोब बाबासाहेबांनी दरबारमध्ये बोलवलं असा निरोप द्या आणि पाठवून घेऊन या म्हणजे. चंद्रकांतला बोलवायचंय. बोलवाय तू जातोस तर मी जाऊ. होय रे? जातोस का? नाही मला म्हणतोय महाराज तू. काय झालं? एक मिनिट. हा? तुम्ही नोकर कोणाचे तुमचे. आणि आम्ही तुमचे. चाकर. ऐ! मालक आम्ही काम सांगणार आम्हाला. ऐकायचं. आम्ही. ठो कुत्र्या. कान उभे. तुला बी का कळत नाही तुकडा टाकल्याशिवाय साखळीला वड द्यायची नाही. बोकाड सोड म्हटलं की सोडायचं. कुणा आवडतंय कशाला विचारतोस. यार काय बोलू नकोस. म्हणजे युवराज महाराजांना बोलवायचंय. चंद्रकांत महाराजांना ना जशी आपली आज्ञा. हो चंद्रकांत महाराज. काय रे कोण आपण? मी 192 बोलतोय. चंद्रकांत महाराज आहे का रेडा ओरडायला लागलाय. हे तसं बोलू नकोस. युवराज महाराज आहेत आपले. कसं आहे? राजकुमार आहेत. ओ चंद्रकांत महाराज. अरे बोल इथे काल आज महाराजांनी तुम्हाला ताबडतोब दरबारमध्ये बोलवलेलं आहे. म्हणजे आमच्या बाबासाहेबांनी दरबारमध्ये बोलवलेले आहे. नाही 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 बाबांनी बोलवले. साहेब गेलं रजेवर ऊस तोडायला. बाबांनी बोलवले. हा या तुम्ही पुढे चला. मोठ्या आनंदाने येत आहे. हे आनंदाला आणू नका तकडे जाळा. आनंदाला एकटं या एकटं. हा मला खाऊन या. लगायो खाऊन आला गेला. हवलदार बोला. काय रे आमचे बाबासाहेब दरबारमध्ये आहेत? तर काही राक्षस कोणला येऊ. दरबारमध्ये राक्षस असतो. अहो आहेत की महाराज दरबारमध्ये आहेत ना. हा आमच्या बाबासाहेबांना जाऊन सांगा काय सांगायचं. सूर्यकांत महाराजांचं आगमन झालंय म्हणून. काय झालंय.
अगमन 4 शब्द आहेत लगेच जाऊन सांगतो जशी आपली आज्ञा. अगमन. हा ए ए राजाराम. राजाराम, कोंडीराम, शिवराम, भेवराम, किती राम लावतो रे मूर्खा. ते राजाराम आमचा चुलता हो. चुलता होता चुलता. तो तिकडे नेऊन कापायचा त्याला. इथं काय दरबारमध्ये कामायचं असं. महाराजे काय झालं? चिरंजीव आलेले आहेत. काय म्हटलं? सूर्यकांत महाराजांनी सांगावा धाडलाय. काय म्हटलंय काय? त्यांनी सांगितले थोड्याच वेळात त्यांचं अंग बाहेर येणार. अंग बाहेर येणार आहे ही गोष्ट सांगत याची काय गरज आहे का? अरे अंग बाहेर येणार आहे म्हणजे तू तिथंच थांबायचं. अंग बाहेर आलं की अंगठ्यानं वर दाबायचं. अरे जोडीदार युवराज महाराजांनी सांगितलं होतं ना अंग बाहेर आले. सर तुला नाही कळायचं त्यातलं. ते आगमन झाले का? आगमन. मी म्हणतोय अंग बाहेर आले. मार खायचं बोलू नकोस. त्याला कशाला सांगायचं? बरोबर आहे. मी जुना नोकर आहे. बरोबर आहे. त्याच्या अगोदर तुम्ही या दरबारमध्ये नोकरीला आहात. हो. त्यामुळे दरबारमधील सर्व माहिती आपणाला आहेच. तेव्हा आमच्या बाबासाहेबांना जाऊन सांगा सूर्यकांत महाराज बाहेर आलेत. त्वरित आत येण्याची परवानगी. कळायला युवराज महाराज लय झालते तो. बरं सांगतो. हा चाल एवढंच आहे ना. राजू मामा. राजे महाराज म्हणायचं होतं ती तोंडात राजू मामा गेला. काय बोलताय? तुम्हाला अकलेचा भाग आहे का? राजवाडा आहे, कोंडवाडा नाही. बरोबर आहे. काय 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 झालं? काय गेला होतास ना तू? हा गेलतो ना. काय म्हटले राजकुमार आमचे? ते मला काय म्हटले म्हणजे ते आले हा. मग ती म्हणतात असं तुरीतनं हाबरीटात नाही उगा. हे माणसाची जात आहे का तुझी? तेच मला सांगितले. अरे गाढवा, अक्कल आहे का तुला? त्वरित नाही आला ते शिरडू बोकडो आहे रे. काय बोलल याचा काय भरोसाच नाही. त्वरित म्हणजे जलद, गेला म्हणजे लवकर, लवकर, म्हणजे भर भर, पटपट. नाही सगळे किती दिवस चालले? सगळे एकच झाले. एकच काय करू मग? पाठवू त्याला ताबडतोब पुरवून घ्या. पेटू आपलं पाठवू. पाठवतो. या युवराज महाराज लवकरात लवकर बोलवलं. या आपण या. हे म्हणायचं. जावा. ठीक आहे तुम्ही पाठीमागे व्हा म्हणजे झालं. पाठवा. हो. काय तुम्हाला धोका आहे काय? पाठीमागं म्हणजे काय भानगड आहे? हे आहे की? काय झालं? अरे गेटच्या पाठीमाग सांगितलं. तू आमच्या पाठीमागे होतो. पाठीमाग आता उलटू नका. रोशन रहेगी दरबार की रौनक बड़े बार बार. रोशन रहेगी दरबार की रौनक बड़े बार बार. शुक्र गुजार करता हूं पिताजी के लिए. बंदा हाजिरी. अरे काय बोलतोस? तुम्ही काय म्हटलं? अरे मी एक दरबारी शेर गायला. मी एक पौशेर गातो. म्हणजे तू शेर बोलतो? सर बोल. रावण का घोंसला हनुमान ने फाड़ा. बीच में मेरा जोड़ीदार खड़ा. तूने क्या उखाड़ा? अरे हा दरबार आहे का कोंडवाड आहे? हा? तूने क्या उखाडा? अरे 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 काय युवराज काय बोल ह्याच्या हा दरबारी शेर आहे का? तोंडाचा ह्याच्या बरोबर काय दरबारमध्ये बोलावं याची अक्कल नाही. हरामखोर कुठला. असू दे युवराज. तुला दरबारी शेर येतो? मी आता तुम्हाला गुमान घालणार आहे. हुमान हुमान म्हणजे हुमान घालणार आहे. हुमान घालणार आहे. ठीक आहे बोला म्हणजे झालं. त्याचं उत्तर तुम्हाला आलं पाहिजे बरं का युवराज. अरे काय येणार येणार? आजपर्यंत आम्ही परराष्ट्रामध्ये राहून प्रत्येक विद्येचं शिक्षण धारण केलेलं आहे. हो बोल काय बोलणार आहेस? ओरपाट्याचे तीरपट. 8 पाय 2 शेपट 10 मिनिटं झटतन लगेच सुटत. वळका हुमान आहे ते तुम्हाला येणारच नाही. लय अवघड आहे ते. अरे हवलदार हा असं हे हुमान काय? याचं उत्तर नेमकं काय असावं? अक्कल नाम शून्य आहे राव युवराज तुम्ही. काय झालं? परवा दिवशी नाही का ते चौकात होतो तुम्ही म्हटलं ए बघू वाटतं इकडे हाणून आण म्हणत नव्हता का? परवा दिवशी मी चौकामध्ये उभा होतो आणि इकडं समोर आण म्हणत होतो. उरपाट्याचे तीरपट काय? 8 पाय 2 शेपट हा 10 मिनिटं झटत लगेच सुटत. बर याचं उत्तर आपणच सांगा म्हणजे झालं. साधा आहे हो. काय साधा आहे? कुत्र्याचं हेंडकुळ
आम्ही बोलत असताना बाबासाहेबांसमोर आपण मध्ये मध्ये बोलू नका म्हणजे झालं. मध्ये मध्ये जागा ठेवू नका. आराम खोरानो. युवराज मूर्ख आहे. कोण? तो मूर्ख आहे. तो मूर्ख आहे, बरोबर. समजत नाही. असू द्या. महाराजांना तुम्ही बोलणार आहात. हो. या मग या. बाबासाहेबांच्या चरणी शतशः सोमवारवर भरली कचेरी. युवराजे होते सभेचे मानकरी. राजाची बसली स्वारी गादीवरी. सांगतो सर्वाला सांगतो सर्वाला. चल बाबा. बोला बाबासाहेब, आज बऱ्याच दिवसातून या दरबार मध्ये बोलवण्याचं काय कारण असावं? चंद्रकांत, बऱ्याच दिवसातून आज तुला बोलवण्याचं एक महत्वाचं कारण आहे. ते कारण म्हणजे असं आहे, आकाशातम पतितम तोयमी जागच्छति सागरम सर्वदैवं कृतं नमस्कारः केशवं प्रतिगच्छति. अरे, जन्मावेळेस माझ्या पोटी एक लक्षात ठेव, मी तुला पुष्कळ विनवण्या केल्या. तुझ्या आई स्वर्गाच्या वाटेनं गेली आणि तेव्हापासून पाळण्यात असताना तुला मी लहानाचा मोठा केला. तरी खांद्यावरची वागवडा, तळाचा बोट जपतात अशा पद्धतीने मी तुला जपला. आणि आज तुझं 30-35 वर्षांचं वय होऊन गेलं. माझी अपेक्षा होती एक वेळ सुरेचं मुख पाहायचं, अशी अपेक्षा होती, पण तू त्याचा भंग केला. बाबासाहेब, आपल्याला तर माहितच आहे की आम्ही लहानपणापासून शंभू महादेवाची पूजा करतो. तेव्हा मनामध्ये एकच निश्चय घेतलेला आहे की जोपर्यंत हा देह साजिवंत आहे तोपर्यंत ब्रह्मचारी राहून शंभू महादेवाचीच पूजा करायची. कारण आमच्या गुरु समर्थांनी सांगितलेलं आहे, सद्गुरु वाचून सापडे ना सोय धरावे ते पाया आधी आधी. आपणासारखे करती तात काळ नाही, काळ वेळ तया लागे. लोह परिसाची नसावी उपमा, सद्गुरु महिमा आगाद्याची. तुका म्हणे कैसे आंधळे जन गेले विसरून खऱ्या देवा. तेव्हा आम्ही गुरु प्रचित्ती या जीवनामध्ये धारण केलेले. तेव्हा एकच मनोमनी त्या शंभू महादेवाची सेवा करण्याची सदिच्छा प्राप्त व्हावी हेच तुमच्या चरणी प्रार्थना करतो बाबासाहेब. जशी तुझी इच्छा. आणि आज गुरुपौर्णिमा आहे, अपेक्षा काय आहे? बाबासाहेब, गेली 50 वर्ष झालं आपण गुरु पौर्णिमेला शंभू महादेवाच्या दर्शनासाठी जात असता. परंतु माझी इच्छा एवढीच आहे की आज गुरु पौर्णिमा आहे, तेव्हा शंभू महादेवाच्या पूजेसाठी मी स्वतः जातो म्हणजे झालं. ठीक, दोन्ही हवालदार तुझ्या चोरीला संगतीने घेऊन जा. कारण तुला संरक्षण मिळणं अत्यंत गरजेचं आहे. या दोन्ही हवालदारांना श्रावण आणि भाद्रपद. ठीक आहे बाबासाहेब. आज गुरुपौर्णिमा आहे आणि गुरुपौर्णिमेच्या प्रित्यर्थ आज आमचे चिरंजीव चंद्रकांत महाराज आपल्या शंभू महादेवाच्या मंदिरामध्ये दर्शनासाठी जाणार आहेत. त्यांना बंदोबस्त व्यवस्थित द्यायचा. ते जे काय करतील अभिषेक वगैरे त्याच्या पद्धतीनं सर्व त्याला तुम्ही सहकार्य करू लागायचं आहे. आणि मग आपल्याला राजवाड्यामध्ये यायचं. ठीक आहे, जशी आपली आज्ञा. येऊ आम्ही. या निजा आपलं जंगलात जाय, साहित्य घेतलं पाहिजे संघ. हवलदार, साहित्य घेतो की संघ.
महादेवाच्या पूजेसाठी आपण जायचंय. जंगलात लांब तेव्हा जायचंय. पूजेचं साहित्य काय लागतं मी सांगतो की हे तुला माहित आहे ना? 4 बांबू घे, 4 पेंडे घे, हा तर आणि गाडगे घे, हो आणि सूप घे. तांदूळ सूप लागतं बाबा, लांब जाय जवळ आहे का? तांदूळ सूप घे. आता काय राहिलं बरं? गुलाल घे, गुलाल. थोडा शुद्धीवरती आहेस का? आणि राखेल मिळत नाही, डिझेल घे. काय झालं? अरे आपण शंभू महादेवाच्या पूजेसाठी जायचं. जाणार आहे मंदिर काय जवळ आहे का? हा. पुन्हा तानात जायचं, 4 बांबू 4 बाजूला लावलं. बर छावणी करायची. छावणी कापड बी घे मोठं लट, छावणीवर कापड घालायचं हा आहे का नाही? आणि पेंडी साईडनं लावायला म्हटलं की यायच्या. असं म्हणतोयस काय? आणि कशाला? आलाय का महाराज आहेत का कोण बेलदार आहेत? दरबारमध्ये तुम्ही अहो तसं नाही, तुम्ही महाराज आहात. हा. तुम्हाला उन्हातानाचं थंड पाणी पाहिजे का नाही? बरोबर आहे. ही परत आहे. हे गाडगं गार पाणी पिण्यासाठी. म्हणजे कसं म्हणजे उन्हाळ्याचे दिवस आहेत, हा. आपण पायी प्रवास करत जाणार आहोत. आणि थंड पडत ना, काय झाले? थंडगार पडत, थंडगार. व्यवस्थितच बोलायचं. बरं ठीक आहे, सगळी तयारी झालेली आहे. जा रे घोडं रथावर घाल. काय झालं? हा रथाला जोड. हा रथाला जोड. आणि घोड्याला सामान आहे का बघ. अहो ते खोगीर वगैरे पाहिजे का नाही तर? जीन सामान, जीन सामान. हा ठीक आहे, तयारी करतो आम्ही, निघायचं. तेव्हा आपण ताबडतोब शंभू महादेवाच्या पूजेसाठी जाऊया. म्हणजे जायचं. चला. सूर्यकांत गेला निघून, सूर्यकांत गेला निघून. लक्ष्मी, हे महादेवा, अरे हे काय मी धंद्यासाठी बाहेर गेलो असताना मला सांगावं आला की माझी लक्ष्मी हजर आहे. वाड्यात कुठं दिसत नाही लक्ष्मी. लक्ष्मी अगं कुठे आहेस? काय होतंय तुला? हे लक्ष्मी काय होतंय तुला? धनी काय होतं? अरे बोल ना माणूस. काय लक्ष्मी? काय नाही हो, नेहमीच हे दुखणं माझा जीव घेतो. काय करू? किती डॉक्टर केलं, किती औषध उपचार केले, पण धनी कुठल्याच डॉक्टरचा मला गुण काय येत नाही हो धनी. लक्ष्मी दैवगतीने आणि त्याला बुद्धी तरी काय केली? आपलं दैवच चांगलं नाही ग. अगं जन्मभर त्या शंभू महादेवाची पूजा अर्चा केली, सेवा केली. खरंच देवा, अरे काय पाप केलं होतं? त्याची फळं आम्हाला भोगायला होतीस. बरं वाटतंय तुला? तुझ्याच भक्ताला दुःखाचा डोंगर डोक्यावर कोसून तुला बरं वाटत असेल नाही का? लक्ष्मी बस शेतीवाडी विकली तुझ्यासाठी, तुझ्या जीवासाठी, सगळं काही विकलं. धनी तुम्ही माझ्यासाठी लई काही केलंय सा. मग पण त्या देवाला कोसू नका जा. कितीही झालं आणि काहीही झालं तरी त्या परमेश्वराशिवाय आपल्याला तरी कोण आहे धनी? नाही तुला काही होणार नाही, नाही काही होणार. माझा विश्वास आहे त्या शंभू महादेवावर, माझा विश्वास आहे. माझ्या लक्ष्मीला काही होणार नाही. जन्माची जोडी त्या शंभू महादेवानं वरूनच आपली बांधून खाली जन्माला घातले आपल्याला. तो असा नाही माझ्यापासून तुला दूर करू शकत. एक काम करूया आपण लक्ष्मी, शंभू महादेवाच्या मंदिराचा त्या देवाला साकडे घालू. महादेवाला दया येईल, तो भोळा शंकर आहे, भक्ताचा वाले. असं म्हणता होय लक्ष्मी. जाऊया देवाला.
साकडं घालूया. होय लक्ष्मी. चला. पण धनी मला चालवत नाही हो. अगं मी आहे ना. अगं म्हातारपणाची काठी तू माझी आणि मी तुझा. आपली पोटी पुत्र नाही कुणी नाही. आपणच एक दोघाला सहारा द्यायचा आणि आपल्या पाठीशी आशीर्वाद ते शंभू महादेवाचा आहे. तू कशी चांगली होत नाहीस तेच मला बघायचंय. माझा विश्वास आहे माझ्या महादेवावर. धनी लक्ष्मी. मला हाताला धरून सावकाश घेऊन चला धनी. होय लक्ष्मी. शंभू महादेव माझा भोळा आहे. माग माग त्याला काय मागायचं असेल ते माग. मी परमेश्वराला मागून मागून काय मागणार आहे. अगं असं काय म्हणतेस. अगं तो आपला पाठीराख आहे. जे मागशील तो देईल. भोळा भंडार आहे माझा महादेव. भक्ताचा कैवार आहे माझा महादेव. तू मागून तर बघ. हे भोळ्या शंकरा, आजपर्यंत तुझी माझ्या धनीनी खूप भक्ती केली. आजपर्यंत करत आलीत आणि करत राहतील. परमेश्वरा त्यांना सुखी ठेव. त्यांना कधीही संकट येऊ देऊ नको. त्यांच्या पाठीशी नेहमी उभा राहा परमेश्वरा. एवढंच तुझ्या चरणी मागते. एवढंच स्वतःसाठी काहीच मागितलं नाही. ए महादेवा, अरे तुझ्या चरणी माझी एकच प्रार्थना आहे. मला पैसा अडका नको, धनधान्य नको. माझ्या लक्ष्मीला या आजारातून बरं कर. माझ्या लक्ष्मीला या आजारातून बरं कर. अरे वेळ आली तर माझ्या कातड्याचं जोड तुझ्या पायात घालायला तुझा भक्त तयार आहे. माझ्या लक्ष्मीला बरं, लक्ष्मीला बरं कर. लक्ष्मी काय होते. लक्ष्मी लक्ष्मी काय होते. लक्ष्मी महादेवा वचन द्या धनी. माझ्या माघारी तुम्ही स्वतःची काळजी घ्याल धनी. तुला काही होणार नाही. तुम्ही स्वतःकडे लक्ष द्या. नाही तुला काय होणार नाही लक्ष्मी. लक्ष्मी कशी काळाची चाऊल आली. बाग सुखाची करपून गेली. कसई परीत घडलं सार होता सोन्याचा संसार. राजराणीचा दरबार होता सोन्याचा संसार. राजराणीचा दरबार. कशी काळाची चाहूल आली. बाग सुखाची करपून गेली. कशी काळाची चाहूल आली. बाग सुखाची करपून गेली. कसई परीत घडलं सारण होता सोन्याचा संसार. राजराणीचा दरबार होता सोन्याचा संसार. राजराणीचा दरबार. राजाचा दरबार. राजराणीचा दरबार. एक धागा सुखाचा 100 धागे दुःखाचे. जरी तारी वस्त्र
आयुष्याची एक धागा सुखाचा पांघरसी जरी असला कपडा पांघरसी जरी असला कपडा ऐसिल उघडा जासिल उघडा ऐसिल उघडा जासिल उघडा कपड्यासाठी करशील नाटक कपड्यासाठी करशील नाटक दोन प्राणांचे एक धागा सुखाचा 100 धागे दुखाचे जर तारेगी वस्त्र मानसा तुझ्या आयुष्याची एक धागा सुखाचा मुखी बोबडी बालपणाची मुखी बोबडी बालपणाची रंगीत कपडा तारुण्याची रंगीत कपडा तारुण्याची कपड्यासाठी करशील नाटक कपड्यासाठी करशील नाटक दोन प्राणांचे एक धागा सुखाचा 100 धागे दुखाची जर तारेगी वस्त्र मानसा तुझ्या आयुष्याची एक धागा सुखाचा 100 धागे दुखाची जरी तारेगी वस्त्र मानसा तुझ्या आयुष्याची एक धागा सुखाचा कोण लक्ष्मी मागायची अगं आता तू बोलत होतीस ना अगं लक्ष्मी कसा जगू तुझ्या वेळा कसा जगू मी तुझ्या वेळा काय केलं ते लक्ष्मी काय केलं तुला सारखी सकू अगं तू माझ्या जन्माची साथीदारीनेच गेलीस तर मी तुला साठी शिकलो नाही उठावं लागेल तुला तुला उठावं लागेल माझ्यासाठी उठावं लागेल हे महादेवा अरे काय विचार करून मी आलो होतो तुझ्या या मंदिरामध्ये की माझ्या तू लक्ष्मीला बरं करशील म्हणून किती विश्वास ठेवला होता मी तुझ्यावर अरे किती विश्वास ठेवला होता तुझ्यावर माझा विश्वासघात केला देवा माझं काही हिरावून घेतलं काही मिळालं नाही तुला देव नाहीस रे नाही देव नाहीस देवळातला दगड आहे दगड आणि खरंच तू दगड तुझ्या दगडात देव कोण असेल ना माझ्या लक्ष्मीला जिवंत कर आज मला बघायचंय तुझ्या दगडातला देव पण हा तुझ्या दगडातला देव पण मला बघायचंय अरे दाखव तुझा देव पण आणि उठव माझ्या लक्ष्मीला नाही उठू शकत ना अरे खरंच तू दगड आहेस अरे आज मला कळलंय तू दगड आहेस म्हणून तू नाही उठू शकत मी एक करू शकतो काय करू शकत नाहीस मी माणूस असून एक करू शकतो की माझ्या लक्ष्मी विना मी जगू शकत नाही पण माझ्या लक्ष्मीसाठी मी मरू शकतो आणि तेच आज मला तुझ्या समोर करून द्यायचं हा तेच मी आज करणार आहे तुझ्या या पिंडीवर माझ्या रक्ताचा अभिषेक घालणार आहे तू माझ्या लक्ष्मीला उठू शकत नाहीस ना नाही ना मी सुद्धा जगणार नाही मी माझ्या लक्ष्मी विना जगणार नाही मी
घे तुझ्या भक्ताच्या रक्ताचा अभिषेक एक हे दोन अरे बालका, तुझं आणि तुझ्या पत्नीचा अतूट प्रेम पाहून मी तुझ्यावरती प्रसन्न झालो. बालका, अरे गेली 12 वर्ष तू माझी तपश्चर्या करत आहात आणि आज तुझी मयत पत्नी तुला जीवनाच्या अर्ध्या वाटेवरती सोडून निघून गेली. याबद्दल तू स्वतःचा प्राण त्याग करण्यासाठी निघाला. हो देवा, नाही मला जगायचं. माझ्या पत्नीशिवाय मी नाही जगू शकत. नाही बालका, मी सांगतो तेवढंच कर. मी जे सांगितले ते केलं तर तुझी पत्नी तुला साजीवंत भेटेल. सांग देवा, सांग देवा, देवा सांग देवा. ऐक बालका, तुझं 59 वर्षांचं आयुष्य होतं. त्यापैकी तुझ्या आयुष्यातील 30 वर्ष पूर्ण झाली. उर्वरित तुझं 30 वर्षांचं आयुष्य बाकी आहे. तुझ्या मयत पत्नीचा उजवा हात तुझ्या डाव्या हातामध्ये घे आणि तुझ्या उजव्या हातानं तुझ्या मयत पत्नीच्या हातावरती 3 वेळा वचन दे. माझं उर्वरित आयुष्य 30 वर्षांचं बाकी आहे. त्यापैकी 15 वर्षात आयुष्य मी तुला बहाल करतोय. माझं उर्वरित आयुष्य 30 वर्षांचं बाकी आहे. त्यापैकी 15 वर्षांचं आयुष्य मी तुला बहाल करतोय. असा 3 वेळा वचन दे. तुझी पत्नी तुला साजीवंत परत भेटेल. आणि महत्वाचं बालका, तुझी पत्नी या दीर्घ आजारातून कायमची मुक्त झाली. तथास्तु, तथास्तु, तथास्तु. धन्य आहे तुझी लीला देवा, धन्य आहे तुझी लीला. लक्ष्मी, लक्ष्मी, लक्ष्मी. हे शंभू महादेवा, हे शंभू महादेवा, तुझ्या साक्षीनं माझं 30 वर्षाचं आयुष्य, त्यातलं मी 15 वर्षाचं आयुष्य माझ्या लक्ष्मीला देतोय. हे शंभू महादेवा, माझं 30 वर्षाचं आयुष्य, त्यातलं मी 15 वर्षाचं आयुष्य माझ्या लक्ष्मीला देतोय. हे शंभू महादेवा, माझं 30 वर्षाचं आयुष्य, त्या आयुष्यातलं 15 वर्षाचं आयुष्य मी माझ्या लक्ष्मीला देतोय. आता तरी माझ्या लक्ष्मीला मी आयुष्यात कधी विसरणार नाही. जीवन लक्ष्मी, लक्ष्मी, लक्ष्मी. एवढे घामाघूम का? काय झालं काय? काही नाही. अगं लक्ष्मी, तुला चक्कर आली होती. थोडीशी चक्कर होती. मी शंभू महादेवाला साखरे घातलं आणि त्यानं तुला चांगली केली. काय सांगता? मी म्हटलं होतं ना, आपला महादेव तुमच्याकडे कधी पाठ फिरवणार नाही. ऐकलं ना? मला विश्वास होता. खरंच खूप आनंदाची गोष्ट आहे. इतक्या वर्षाचा आजार माझा या शंभू महादेवाने दूर केला. म्हणजे तुला काहीच वाटत नाही आता? दुःख काही सुद्धा वाटत नाही. नाही नाही. पाहिलंच लक्ष्मी, पाहिलंच माझ्या शंभू महादेवाची लीला. खूप थकलाय तुम्ही, तुम्हाला घाम आलाय. 6 महिने झालं तुझ्या विचाराने मी कधी रात्रीचा डोळा लागला नाही मला माहित आहे धनी. म्हणून म्हणते धनी, या मंदिरात शांत वातावरणामध्ये माझ्या मांडीवरती डोकं ठेवून अगदी शांत झोप घ्या. खरं मी सांगते म्हणून धनी, या या, या.